कसल्या तरी आवाजाने मीनल भानावर आली. अर्ध्या तासात आपण पुण्याला पोहोचणार या कल्पनेने ती मनोमन सुखावली. तिच्या विचारांचे चक्र आता जोरात फिरू लागले. तसं तर काल रात्रीपासूनच काहीशा संमिश्र भावनेने ती परत भारतात यायला तयार झाली होती. कारणही तसं महत्त्वाचं होतं. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचा बारसा आणि पहिला वाढदिवस एकत्र होता आणि तिने मीनलला आग्रह करून तिला निमंत्रण केलं होतं. खरं तर मीनलला भारतात यायचंच नव्हतं, पण मैत्रिणीचं निमंत्रण तिला स्वीकारावं लागलं. कारण याच मैत्रिणीची डिलिव्हरी तिने मलेशियामध्ये बसून केली होती. या बाळाला बघायला खास मलेशियाहून ती पुण्याला येत होती. जवळजवळ 7 वर्षानंतर ती भारतात परत येत होती. एकदाचं विमान पुण्यामध्ये आलं आणि विमानतळाच्या बाहेर आली. तिच्या नावाची पाटी असलेली कोणी व्यक्ती दिसते का हे ती पाहत होती. हातात बॅग, डोळ्यावर रिमलेस फ्रिमिनल चष्मा, घवाळपण तुटके वर्ण, मध्यम आणि उंच बांधा, त्यात साजेल असा भारतीय पेहराव. अशा वेशात मीनल आणि ती रिसीव्ह करायला आलेल्या ड्रायव्हरला शोधत होती. इतक्यात तिची नजर त्या चालकाकडे गेली. त्याने हातात तिच्या नावाची पाटी पकडली होती. तिने ओळख पटवली. त्याने तिच्याशी जुजबी संवाद साधला. मॅडमची बॅग मुझे दीजिए, गाडी बाहेर खडी है. मीनलने बॅग त्याच्या हातात दिली आणि त्याच्या पाठोपाठ चालू लागली. गाडी चालकाची ती अदबशीरता पाहून तिला जरा बरं वाटलं. गाडीत बसल्यावर डॅशबोर्डवर असलेल्या गणपतीच्या लोबस मूर्तीने तिला प्रसन्न वाटले. तिला मुळातच गप्पाची आवड असल्याने तिने चालकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. मॅडम आपल्यासोबत बोलतायत हे पाहून चालक पण गप्पा मारू लागला. दादा, तुम्ही मराठीच आहात ना? मगाशी हिंदीत कशाला बोललात? चालक काहीसं हसून म्हणाला, हो मॅडम, मी पण मराठीच आहे, पण मला इंग्लिश नीट बोलता येत नाही आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसांशी कसं बोलायचं म्हणून मग हिंदीतच बोललो. मीनल हसली. ती म्हणाली, अहो दादा, मी पण मराठीच आहे. माझं बालपण पुण्यातच गेले आणि कसलं मोठेपणी काय, सगळे मनाचे खेळ असतात आपल्या. शिक्षण घेतलं, पैसा मिळाला म्हणून कोणी देवापेक्षा मोठं नसतं आणि तुम्ही ड्रायव्हर असलात म्हणून तुम्ही लहान असं नसतं. आपली माती एक, आपली संस्कृती एक. आपल्या भारत मातेला सगळी मुलं सारखीच नाही का? आपणच गरीब श्रीमंत असा भेदभाव निर्माण करतो. ड्रायव्हर विचार करत राहिला. मॅडम, तुम्ही खूप वेगळ्या आहात. मी इतकी वर्ष झाली ही नोकरी करतोय. रोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो माझा, पण इतक्या आपुलकीने कोणी बोलत नाही. तुमच्यासारखी माणसं फार क्वचितच भेटतात. मीनल त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. त्याच्या आस्थेने विचारपूस करू लागली. तिच्या स्वभावातला मुळात बोलका आणि मनमिळावपणा होता. गप्पामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. ब्लू स्टार हॉटेल समोर गाडी थांबली. गाडीतून उतरल्यावर मीनलने जास्तीची नोट ड्रायव्हरच्या हातात टेकवली आणि त्याच्या मुलांसाठी चॉकलेटचा पुडाही दिला. ड्रायव्हर मनोमन तिचे आभार मानत निघून गेला. ती आत हॉटेलमध्ये आली. तिच्या नावाची रूम आधीच बुक करण्यात आली होती. तिच्या जिवलग मैत्रिणीने ज्योतीने रूम बुक करून ठेवली होती. मॅनेजरकडून चावी घेऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ती रूममध्ये आली. बॅग घेऊन आलेल्या रूम बॉयला तिने टीप दिली आणि सोफ्यावर निवांतपणे रिलॅक्स झाली. इतक्यात रूममधला फोन वाजला. मॅम, मिसेस ज्योती तुमच्याशी बोलू इच्छित. हॅलो, पलीकडून ज्योतीचा आवाज आला. मीनलबाई, पोहोचलीस ना वेळेवर? हॉटेलमध्ये काही अडचण नाही ना? प्रवास कसा झाला वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. तिचं बोलणं संपत न संपत तोच मीनल हसून म्हणाली, अगं हो ज्योती, किती प्रश्न विचारशील. मी अगदी सुखरूप पोहोचले भारतात. प्रवास पण छान झाला. मला सांग, पिहू कशी आहे? हो ग, ती मस्त आहे, खेळते बाजूला. पण मीनल, तू घरीच आले असतीस तर? मीनलने तो प्रश्न जिकरीने टाळला. ज्योती, तुला तर सगळंच माहिती आहे ना, मी का नाही आले घरी? एनिवेज, आपण नंतर भेटल्या बोलू, मी फ्रेश होते. ओके बाय, असं बोलून तिने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्या ठेवल्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी जशा तशा तिच्यासमोर उभ्या राहिल्या. एकदम तिचं बालपण तिला आठवलं. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे आईबाबा आणि लाडका दादा आठवला. सगळ्यात लहानपण आणि हट्टी पण तितकीच हुशार आणि गोड असणारी बालपणीची मीनल तिच्या डोळ्यासमोर तरळली. काल परवापर्यंत शाळेत जाताना रडणारी मीनल आज एक प्रसिद्ध गायनोक झाली होती. वर्ष कसे निघून गेले हे तिला काही कळलं नव्हतं. लहानपणी कोणाला ताप आला तर त्याच्यासाठी स्वतः औषध घेऊन जाणारी, कोण पडलं झडलं तर धावत जाऊन त्याला सावरणारी मीनल होती. वाड्यात कधी कोण आजारी पडलं तर सगळ्यात आधी मीनल तिथे हजर असायचे. एकदा तर एका फेरी विक्रेत्यासोबत काहीतरी बोलत असताना मीनलच्या आईने बघितलं. आपली मुलगी अशी अनोळख्या व्यक्तीसोबत इतकं काय बोलते हे पाहून
मोहिनी काकू जरा घाबरल्यास त्यांनी रागातच मीनलला ओढला आणि तिचं काही न ऐकता मारता मारता तिला घरात नेलं. कार्टे, कोण आहे तो माणूस? कोणाशी पण बोलतेस होय? किती वेळा सांगितलं अनोळखी माणसाशी बोलू नये? किती वेळा सांगायचं? बोलशील परत, करशील असं? मार खाता खाता मीनलने रडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून ज्योती बाहेर आली. ती म्हणू लागली, काकू काकू, मीनलला मारू नका. असे म्हणून ज्योतीला पण रडू यायला लागलं. तो फेरीवाला जरा घाबरूनच मीनलच्या दारात येऊन उभा राहिला. तिच्या आईला म्हणाला, ताई आव, तुमची मीनल लई गुणाची पोर आहे. बघा, मी यांच्या शाळेपुढं भाजीपाला विकतो. काल माझ्या लहान गेला सणकून ताप आलता. मी त्याला घेऊन बसलो होतो. त्याच्या तापापुढं गिरायक येतील बी ते मला कळत नव्हतं. शाळेची मधली सुट्टी झाली तेव्हा मीनल तायानं 2-3 पोरी माझ्याकडे लिंब घ्यायला आल्या होत्या. पण माझं लक्षच नव्हतं. त्यांनी 5-6 लिंब घेतल्यानं पैसे माझ्या पुढं ठेवत होत्या. माझा बारको मांडीवर झोपला होता, त्यामुळे काय सुचलं नव्हतं. सकाळपासनं म्हणावा तसा धंदा पण झाला नव्हता. तेव्हा मीनल त्याने माझी चौकशी केली आणि तिचं खाऊचं पैसा मला दिला ना. बारकेला घेऊन डॉक्टरकडे जावं असं सांगितलं आणि मी डॉक्टरकडे जाऊन आलो. माझ्या बारकूला आता बरं वाटू लागले. तिला नका मारू, तिची काय बी चूक नाही. बघा, तुमची पोरगी देवावानी हायले मोठी होईल बघा ती. असं बोलून तो फेरीवाला निघून गेला. मीनलच्या आईचा राग शांत झाला. तिने मीनलला प्रेमाने विचारलं, हे सगळं खरं आहे का मीनल? मीनलने रडत रडत सांगायला सुरुवात केली, हो आई, परवा खेळाच्या तासाला आम्ही मैत्रिणी लिंबू सरबत करून पिणार होतो म्हणून मधल्या सुट्टीत शाळेच्या समोर भाजीपाला विकणाऱ्या या काकांकडे आलो. ते मला चांगले ओळखतात. ते आपल्या छोट्या मुलाला मांडीवर घेऊन बसले होते. आम्ही लिंबू घेतले, त्यांना पैसे देत होतो, तरी त्यांचं लक्षच नव्हतं. मी विचारात पडले. मग काकांना हात लावून विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, बारकूला बरं नाही आहे आणि डॉक्टरकडे जाण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग मला खूप वाईट वाटलं. मी धावत धावत वर्गात आले. कंपास बॉक्समध्ये साठवलेले 100 रुपये होते, ते घेतले आणि त्या काकांना दिले. म्हटलं, तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा त्याला डॉक्टरांकडे. तू आणि डॅडी, तुम्ही दोघं नेहमी सांगता संकट काळी असणाऱ्या लोकांना मदत करावी. मग मी केली तर तू मारलंस मला. जा आता, मी नाही बोलणार. मीनल आणि ज्योती दोघी पण रडू लागले. मीनलची आई घहिवरली. त्या दोघींची समजूत काढली आणि त्या दोघींना आपण मायेने जवळ घेतलं. आपल्या 10 वर्षाच्या लेकीला इतकं शहाणपण कसं काय आलं याचं तिला कौतुक वाटलं. तिच्या आणि मीनलच्या डॅडीचे संस्कार सुंदर वळण घेतात याची तिला खात्री झाली. यातूनच एक आदर्श आणि सुंदर मूर्ती घडेल हे तिचं भाकीत खरं ठरलं. बघता बघता मीनलला 12वीला घवघवीत यश मिळाले. आजारी माणसाबद्दल आस्था आणि सुश्रूषा करणारी आवड असलेल्या मीनलला 12वी नंतर एका वैद्यकीय विद्यालयात प्रवेश मिळाला. ते महाविद्यालय मीनलच्या घरापासून दूर होते, त्यामुळे मीनलला हॉस्टेलमध्ये राहावं लागणार होतं. लहानपणापासून लाडात वाढलेली, सर्व सुखसोयीयुक्त घरात राहिलेली मीनल आईबाबांना सोडून हॉस्टेलमध्ये राहणार होती. तिच्या आईला तिची खूप काळजी वाटत होती. तिची आई तिला छोट्या छोट्या सूचना करत होती. तिच्या बाबांच्या काळजीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. त्यांची तगमग तिच्या लक्षात आली. डॅडी, मी ब्रेवघरला आहे असं तुम्ही सगळ्यांना सांगताना मग आता तुम्हीच असं घाबरून चालेल का? मी फक्त 100 किलोमीटर दूर आहे तुमच्यापासून आणि शनिवार रविवार तर आपली भेट ठरलेलीच आहे. सो कम ऑन, डोंट वरी, मी राहीन नीट, असं आश्वासन तिने बाबांना दिलं. तरी पण त्यांची घालमेल सुरू होतीच. तिची सगळी व्यवस्था केल्यावर जाताना आईने अजून खूप सूचना दिल्या. बाबांनी मात्र फक्त एका शब्दात, स्वतःला जप, इतकं बोलून तिचा निरोप घेतला. कॉलेज नेहमीप्रमाणे सुरू झालं. नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या. मीनल हळूहळू नव्या वातावरणात रुळू लागली. अशातच तिची भेट अमोलशी झाली. अमोल तिच्याच वर्गात शिकत होता हे देखील तिला माहीत नव्हतं. ॲनाटॉमीच्या लेक्चरला तिला एका प्रश्नाचं उत्तर आलं नव्हतं, त्यामुळे ती थोडीशी खट्टू होती आणि त्याचं शिक्षकांनी लेक्चरसाठी नोट्स काढून आणायला सांगितले होते. सगळ्यात आधी आपणच नोट्स काढूया हा विचार करून मीनल धावत लायब्ररीकडे गेली. तिने त्या नोट्स काढल्या आणि परत हॉस्टेलवर जायला निघाली. तितक्या तिची मैत्रीण निया तिथे आली आणि दोघे गप्पा मारू लागल्या. आणि बोलता बोलता अमोलही तिकडे आला. हाय अमोल, नियाने त्याला हाय केलं. अमोलने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त हसला. मीनल त्याच्याकडे पाहत होती. त्याला बघितल्यावर मीनलला काहीतरी वेगळंच जाणवलं. तिला पहिल्याच भेटीत अमोल जवळचा वाटला, पण तिने तसं काही भासवलं नाही. नियाची एक सिनियर मैत्रीण तिला लायब्ररीत बोलवत होती म्हणून निया आत निघून गेली. मीनल अमोलकडे पाहत होती. अमोलने एकदम आठवल्यासारखे म्हटले, नोट्स लिहिल्यात का ॲनाटॉमीच्या? मला तुझी नोटबुक देशील का? मीनलला क्षणभर कळलेच नाही. तिने नकळतच हातातली वही अमोलकडे सोपवली आणि म्हटले, हो लिहिल्यात, हे घे, आणि ती पुढे निघून गेली. कॉलेजचं बेल वाजल्याने मीनलची तंद्रा भंगली. ती विचार करू लागले, अरे त्याला तर मी नोट्स दिल्यात, पण माझी आणि त्याची नीट ओळख पण नाही आहे. किंबहुना त्याने तर माझं नाव पण विचारलं नाही. कामापुरता मामा कुठला
तिला त्याचा राग आला आणि परत वही मागण्यासाठी ती त्याला शोधू लागली. तो कॅन्टीनच्या दिशेने जाताना दिसला. मीनल पण त्याच्याकडे तडक निघाले. हॅलो फ्युचर डॉक्टर, तुम्ही माझी वही तर घेतलीत पण आपली साधी ओळखसुद्धा नाही आहे. आणि समज माझी बुक तू हरवलीस तर कुठे शोधणार मी तुला? अमोलने अडकलेल्या आवाजात उत्तर दिले. डोंट वरी मिस, मी उद्या देतो बुक. आणि तो निघून गेला. अशा तऱ्हेने तिची आणि अमोलची भेट घडली. एकाच वर्गात असल्याने दोघांची मैत्री खूप वाढली. एकच ग्रुप असल्याने सगळे मजामस्ती करत असत. दोघे पण एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. या घनिष्ठ मैत्रीचं रूपांतर प्रेमात केव्हा झालं हे दोघांनाही कळलं नाही. अमोल देखना थोडासा अबोल, शांत आणि समजूतदार स्वभावाचा होता, पण तितकाच तो हट्टी आणि बालीसुद्धा होता. अमोलचा हा स्वभाव मीनलला हळूहळू कळत गेला. मीनल देखील हट्टी आणि मनस्वी स्वभावाची होती, परंतु अमोलच्या प्रेमापोटी तिने आपल्या स्वभावाला आवरलं होतं. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. त्यांचं प्रेम खूप सुंदर आणि खूप वेगळं होतं. दोघांमध्ये कधी कधी खूप भांडण व्हायचे, मतभेद असायचे, पण दोघे एकमेकांना समजून घ्यायचे. पण सगळं सुंदर आणि प्रमाणे असून चालत नाही. चंद्र कितीही सुंदर असला तरी त्याच्यावर डाग आहेतच. गुलाब कितीही कोमल असला तरी त्याचे काटे लागतातच. त्यांच्या सुंदर कहाणीला उद्ध्वस्त करणारे घातक विरजन त्यांच्याही नकळत त्यांच्यासोबत होतं. ते म्हणजे त्यांची जात. मीनल आणि अमोलचं प्रेम दिवसेंदिवस फुलतच होतं. दोघांनी एकमेकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण शिक्षण अजून बाकी होतं. त्यामुळे मीनल तिच्या आईबाबांना दुखावू शकत नव्हते आणि अमोल त्याच्या आईबाबांना. दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले. दोघे वैद्यकीय परीक्षेत प्रथितयश संपादून डॉक्टर म्हणून बाहेर पडले. दोघांचा ट्रेनिंग पिरियड पार पडला. दोघंही आपापल्या घरी गेले. अमोल एका हॉस्पिटल ज्युनियर रेसिडेंट म्हणून काम पाहू लागला, तर मीनल एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे सहाय्यक म्हणून जाऊ लागली. भेटणं तर रोज व्हायचं. शिक्षण पूर्ण झाल्याने मीनलची आई तिच्या मागे लग्न कर असं म्हणू लागली, पण मीनल तयार नव्हती. अमोलने मीनल 1 वर्षाचा अवधी मागितला होता. त्याला स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं होतं आणि ते झाल्याशिवाय तो लग्न करणार नव्हता. दिवसेंदिवस मीनलला 1 वर्ष म्हणजे 10 वर्षासारखं वाटू लागले. तिने हट्ट करून अमोलला त्याच्या घरी त्यांच्या प्रेमाविषयी आणि लग्नाविषयी सांगितलं. दोघांच्याही प्रेमात जातीयवादाचे वृक्ष आणि अज्ञानी बंधन मोडता घालायला लागले. अमोलच्या घरच्यांना, विशेषतः अमोलच्या आईला हे मान्यच नव्हतं. एकुलते एका लाडक्या मुलाने हे काय करून ठेवले म्हणून त्या सतत त्याला दोष द्यायच्या, स्वतः दुःखी असायच्या. मीनलच्या घरीसुद्धा थोडाफार फरकाने हाच प्रकार असायचा. दोघांच्या घरी चाललेले असे वादावादी पाहून अमोल मीनलला खूप वाईट वाटायचे. असेच एकदा ते दोघे भेटले असताना मीनलने विषय काढला. अमोल, सांगणारे आपण नाहीच का एकत्र येऊ शकत? मी या जातील जन्माला आले तो माझा दोष झाला का? आपण प्रेम या सगळ्या पलीकडं आहे हे का कळत नाही या लोकांना? बोलता बोलता ती रडू लागली. अमोलने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आपलं प्रेम खूप निरागस आणि पवित्र आहे ग, पण हे बुरसुटलेल्या सनातनी विचारांचा आणि श्रेष्ठ जातीचा अहंकार असलेल्या माझ्या घरच्यांना कळतच नाही ग. माझा पण कधी कधी नाईलाज होतं. काय करू, माझं मलाच कळत नाहीये. त्याचं वाक्य संपत नाही तोच मीनल म्हणाली, अमोल, तू दिलेलं प्रेम, आपलं प्रेम हे ते सगळं, आपलं भांडण समजूतदारपणे केलेली मांडवली, ते सगळे क्षण, तुझा आणि माझा पहिला स्पर्श, तुझ्या थरथरत्या ओठांचा माझ्या थरथरणाऱ्या ओठांना झालेला स्पर्श, तू मला आवेगाने मारलेली मिठी, एकमेकांचे उष्ण श्वास जाणवेत इतक्या जवळ आलेलो आपण, एकमेकांच्या हृदयाची धडधड ऐकू येईल इतक्या मौनतेने साधलेले संवाद, तुझा प्रेमळ सहवास, तुझ्या सगळ्या आठवणी, तुझा सहवास, जगाचा विसर पडावा असे जगले ते क्षण, हेच मला आयुष्यभरासाठी पुरेसे आहेत रे. या क्षणावर मी माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करू शकते. हेच माझ्यासाठी पुरेसे आहेत. आपण वेगळे होऊयात. वीज पडल्यासारखा अमोल उभा राहिला आणि मीनल काही बोलण्यापूर्वीच अमोलने तिच्या गालावर सणसणीत लगावली. मीनलला क्षणभर कळेच ना काय झालं ते. ती रडू लागली. पुढच्या क्षणी तिच्या आवेगानं मिठी मारत अमोल त्याच्या ओठांनी तिच्या गालावरचे ओघळलेले अश्रू टिपू लागला. नकळत त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांना झाला. मीनलला ते जाणवल्याने तिला आणखीन रडू फुटले. अमोलने तिला रडण्याची संधी न देताच तिचे दीर्घ चुंबन घेतले. मीनल सावरली. दोघेजण खाली बसले. अमोलच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्याचे थेंब तिच्या हातावर पडले. तिने चमकून अमोलकडे पाहिले. अमोल, काय हा वेडेपणा?
असे मिनल म्हणताच अमोलचा बांध फुटला. तो मिनलच्या मांडीवर डोके ठेवून मुसमुसून रडू लागला. मिनल त्याच्या केसातून हात फिरवीत त्याला शांत करू लागली. तिला कळतच नव्हतं काय होतंय ते. थोड्या वेळाने अमोल शांत झाला. मिनल, मला मरण्याची मुभा दे प्लीज, मला मरू दे. मी एक वेळेस मरण पत्करू शकतो, पण तुझ्या वाचून जगण्याची कल्पनाच करू शकत नाही ग. वाटलं तर आपण खूप दूर निघून जाऊ इथून. आपल्या पवित्र प्रेमाला हे माणसं नाही समजू शकत. आपलं प्रेम शुद्ध आहे, सोन्यासारखं शुद्ध आहे. आपण अजून किती सहन करायचं, किती परीक्षा घ्यायच्या, आणि या खोट्या दंभ पांघरलेल्या समाजापुढे तू घाबरतेस. तू आणि काय चुकलं आपलं? एकमेकावर प्रेम केलं ते चुकलं, की आपण वेगवेगळ्या जातीत जन्माला येऊन एकमेकांच्या प्रेमात पडलो हे चुकलं का? की या श्रेष्ठ जातीचा अहंकार बाळगणाऱ्या घरच्यांना ऐकलं हे चुकलं? तू किंवा मी, आपण दोघंही आपल्या प्रेमाला विसरणं शक्यच नाही आहे. आपल्या प्रेमाला असं वाऱ्यावर सोडण्यासाठी मी तुला आपलंसं केलं नव्हतं मिनल. आपल्या 5 वर्षाच्या रेशमगाठीला मला असं मध्ये सोडवायचं नाही आहे, आणि या जातीवादाच्या भीतीने तर मुळीच नाही. आपण आपल्या प्रेमाचा त्याग करावा असं मला मुळीच वाटत नाही आहे. किंबहुना मीच ते होऊ देणार नाही आहे. प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे मिनल, आणि हे मी तुला समजावं असं वाटतंय का? प्रेमाचा खरा अर्थ मी तुझ्यासोबत जोगलोय मिनल. प्रेम काय असतं हे तू मला शिकवलंस, आणि आता तूच अशी माघार घेतेस. तुझ्यासाठी मी सगळं सोडायला तयार आहे मिनल, फक्त आपलं प्रेम सोडून. तू फक्त माझी साथ दे मिनल, पुढचं मी बघतो काय करायचं ते. असं बोलून अमोलने पुन्हा एकदा मिनलला मिठी मारली. मिनल अबोल होऊन त्याच्या मिठीत विरघळू लागली. दोघांनीही मुखपणे एकमेकांना निरोप दिला. मिनल घरी आली. तिला वाटेत ज्योती भेटली. मिनल ज्योतीशी सगळं शेअर करायची. मिनलचा रडवलेला चेहरा पाहून ज्योतीने खुणेनेच मिनलला काय झाले असे विचारले. थांब, नंतर बोला असं बोलून मिनल घरात आली. घरात आल्यावर तिच्या पुढे तेच विचार नाचू लागले. मी महागार घेतल्यावर अमोलचं काय होईल? आज फक्त मी महागार घ्यायचा विषय काढला तर अमोलची अवस्था इतकी वाईट झाली. जर मी खरंच त्याच्यापासून दूर गेले तर त्याचं कसं होईल? आमच्या प्रेमाचं कसं होईल? मी तर एक क्षण पण अमोलशिवाय जगू शकत नाही. ती विचार करत होती. खूप विचार केल्यावर तिने एक ठाम निर्णय घेतला. तिच्या आईबाबांना आणि दादाला वहिनीला समोर बसवून तिने तिचा निर्णय सांगितला. मी लग्न केलं तर फक्त अमोलसोबत करीन, अन्यथा मी लग्नच करणार नाही. कारण इतर कुठल्याही मुलासोबत मी सुखीच होणार नाही. मी पूर्णपणे फक्त अमोलचीच आहे, आणि अमोलला मनात ठेवून इतर कोणाबरोबर संसार करणं मला कदापिही जमणार नाही. त्यामुळे आय एम सॉरी, माझं लग्न झालं तर ते फक्त आणि फक्त अमोलशीच होईल, नाहीतर कोणासोबतही नाही. तिने हा निर्णय अतिशय ठामपणे पण तेवढ्या शांत पद्धतीने सांगितल्याने घरचे पुरते हादरले. त्यांनी मीनाच्या हट्टापुढे माघार घेतली आणि तिच्या निर्णयाला नाराजीने परवानगी दिली. मीनाला घरच्यांची संमती मिळाल्याने आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. कधी एकदा ही गोड बातमी आपण अमोलला सांगतोय असं तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दोघं भेटले. मीनल आनंदात होती, पण अमोल खूप नाराज दिसत होता. मीनलने काही बोलायच्या आधीच अमोलने बोलायला सुरुवात केली. मीनल, मी जे सांगतोय ते नीट ऐकून घे. हे खूप गंभीर आणि विचित्र आहे. तुला खूप वाईट वाटेल. माझं तर डोकं चालत नाही आहे. मी काय करू हेच मला कळत नाही. मी पुरता अडकलोय मीनल. आईने माझं परस्पर लग्न ठरवून टाकलंय. परवा माझा साखरपुडा आहे आणि येत्या 8 दिवसात माझं लग्न आहे. हे ऐकता मीनाला वाटत होतं पायाखालची जमीन सरकते, भोवतालचं सगळं फिरतंय असं तिला वाटायला लागलं. तिला भोळ आली. ती पडणार तोच अमोल तिला सावरायला पुढे आला. त्याने तिला कवीत घेतलं. मीनल अक्षरशः किंचाळली. दूर हो, दूर हो. मी माझी समर्थ आहे. तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाचा स्पर्श करून घ्यायची माझी इच्छा नाही आहे. खोटे आश्वासक का दिलीस मला तू? का खेळलास माझ्या भावनाशी? अमोल तिला खूप विनंत्या करत राहिला, पण त्याचं काही ऐकायला मीना क्षणभरही तिकडे थांबली नाही. तडक ती घरी आली. घरी न जाता ती ज्योतीकडे थांबली. तिने तिला सगळं सांगायला सुरुवात केली. तिचा ऐकता ज्योतीच्या डोळ्यात अश्रू आले, पण मीनलने एक टिपूसखे गायला नाही. जणू तिचे सारे अश्रू संपलेच होते. नंतर मीनल घरी आली. कोणाशीही काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. ती अशी वागल्याने मीनलची वहिनी तिच्या खोलीत आली. तिने विचारले, काय झाले? पण मीनलने काहीच उत्तर दिले नाही. ती म्हणाली, वहिनी, मी उद्या कायमची नगरला निघून जाणार आहे. तिथल्या शासकीय रुग्णालयात नोकरी आहे. त्या दिवशी डॉक्टरने मला सांगितलं होतं. उद्या जाऊन मी तिकडे अर्ज करणार आहे आणि तिकडेच राहणार आहे कायमची. तू माझी जाण्याची तयारी कर. दादाला माझं उद्याच्या ट्रेनचं बुकिंग करायला सांग, आणि मी कायमची तिकडे जाते हे कोणालाही सांगू नकोस. नोकरीनिमित्त जाते इतकं सांग. तुला माझी शपथ आहे. हे असं ऐकल्यावर वहिनीला रडूच फुटलं. कारण गेल्या 2 वर्षात मीनल आणि ती
एकमेकांच्या मैत्रिणीप्रमाणे वागत होत्या. लेखनाला प्रश्न पडला की काय बोलावं, तरी ती रडू आवरून म्हणाली, मीनल, मला फक्त एकदा कळेल का काय झाले तुम्हाला ते? तुम्ही असं इकडून जाण्याचा पर्याय का स्वीकारताय? अहो, असं पहिल्यांदाच मी तुमच्याकडून ऐकते. काय झाले मला सांगा ना प्लीज. वहिनीच्या अशा आस्थापूर्वक चौकशीने मीनलचा बांध फुटला. ती रडू लागली. वहिनी, मी हरले ग. नशिबाने मला साथ नाही दिली. माझ्या अमोलने मला धोका दिला. त्याने फसवलं मला. मी काल इतकं निर्णयात्मक बोलून माझ्या आईबाबांना दुखावून त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या 5 वर्षाच्या प्रेमाला आयुष्य भरायचे आणि 7 जन्माची सोबत देण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला होता. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा अमोल उद्या साखरपुडा करतोय मला सोडून. त्याने स्वतःच्या आईलाही विरोध दर्शवला नाही. का असं त्याने केलं? काल परवापर्यंत माझ्याशिवाय जगू शकणार नाही असं म्हणणारा हा मुलगा एका रात्रीच कसं काय बदलू शकतो? आमचं प्रेम कुठे गेलं? मी कुठे गेले? इतके वर्ष सोबत राहिलो, सगळं वाटून घेतलं, मग आता अचानक काय झालं? जातीचं खोटं दमतं याने सुद्धा पांघरलंच ना आता. तेव्हा माझ्याजवळ येताना माझी जात अडवी येत नव्हती का? माझ्यावर प्रेम करताना नाही विचार केला का माझ्या जातीचा? आणि काल रात्रीच असं काय घडलं की त्यामुळे याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करावं लागतंय? याला आईला विरोध दर्शवता येत नव्हता तर मग माझ्या प्रेमात तरी का पडायचं? का मला खोटे आश्वासनं दिली याने? का माझ्या प्रेमाचा त्याने असा खेळ मांडला? काय कमी पडलं माझ्या प्रेमात? असं मीना रडतच बोलत होती. वहिनीला कळलं काहीतरी गंभीर घडून गेले. तिने मीनाला शांत केलं. दुसऱ्या दिवशी मीनाला घेऊन लेखनाने अमोलचं घर गाठलं. अमोलचा साखरपुडा असल्याने त्याच्या घरी धावपळ सुरू होती. अमोल लेखनाला ओळखत होता कारण एकदा मीनलनेच त्यांची भेट घडवून आणली होती. लेखना आणि मीनाला घरासमोर पाहून अमोल चमकला. काहीतरी विपरीत घडलं की काय असं वाटून तो तसाच त्यांच्यासमोर आला. लेखनाने सरळ करड्या आवाजात त्याला जाब विचारायला सुरुवात केली. लेखनाचा आवाज ऐकून अमोलच्या घरातले आणि जिच्याशी त्याचा साखरपुडा होणार होता ती मुलीकडील मंडळी आणि ती मुलगी बाहेर आली. अमोल लेखनाला शांत करत होता पण लेखना ऐकायलाच तयार नव्हती. अरे, जर तुला तिच्याशी लग्नच करायचं नव्हतं तर तू तिच्या भावनांशी का असं खेळलास? प्रेम करताना, तिला लग्नाचं वचन देताना नाही विचार केलास का जातीचा आणि तुझ्या आईचा? तुझ्या आईला विरोध करायचाच नव्हता तर तू तिला का खोटे आश्वासनं देऊन तिला तुझ्या जाळ्यात अडकवत होतास? का तिच्या निरागस मनाशी असं खेळलास? तुला कोणी अधिकार दिला तिच्या प्रेमाचा असा खेळ मांडायचा? मला सांग, काय कमी आहे तिच्यात? तू डॉक्टर आहेस, ती पण आहे. आम्ही दुसऱ्या जातीतले आहोत म्हणून तू आमच्या मुलीच्या आयुष्याची अशी राख रांगोळी करशील? ती किती स्वप्न घेऊन तुझ्यासोबत प्रेम करत होते. तुझं आणि तिचं लग्न व्हावं हे तिचं स्वप्न तू आज धुळीला मिळवलंस. अरे, आज माणूस कुठे जाऊन पोचला आणि तुम्ही अजूनही त्या जुनाट आणि बुरसुटलेल्या विचारात अडकून पडला आहात. तू इतका शिकलेला असूनही तूही त्या सनातनी विचारांना उराशी कवटाळून बसलायस. तू शिकून पण काही उपयोग नाहीये. तू शिकलेला अडाणी आहेस अमोल. तुझ्याकडून तरी या गोष्टीची अपेक्षा नव्हती. लेखना खूप चिडून बोलत होती. अमोल शांतपणे सगळं ऐकून घेत होता. अमोलचा साखरपुडा ज्या मुलीशी ठरला होता ती मुलगी मीनलपेक्षा दिसायला उजवी होती. तिचं सौंदर्य कौतुक करण्यासारखं होतं. कमनीय बांधा, बोलके डोळे, चाफेकळे नाक आणि सोन्यासारखा झळाळता रंग. तिच्याकडे पाहून मीनल देखील काही वेळ स्तब्ध झाली. कोणीही प्रेमात पडावं असंच तिचं रूप होतं. मीनल क्षणभर तिच्याकडे बघतच राहिली आणि मोठ्याने अमोलला म्हणाली, अच्छा, तर हिच्या सौंदर्यामुळे तू तुझा निर्णय बदललास वाटतं. मला माहीत नव्हतं रे की खऱ्या प्रेमापुढे सौंदर्याचा विजय होतो. खऱ्या प्रेमाला सुद्धा अशा निसरड्या सौंदर्याचा मोह होतो. शेवटी हिच्या सौंदर्यापुढं आपलं माझं प्रेम हरलं. तू माझ्या निरागस प्रेमळ भावनांना झिडकारून हिला स्वीकारतोस. ठीक आहे अमोल, जशी तुझी मर्जी. खरं तर हिचं सौंदर्य स्तुती करण्याजोगंच आहे पण आपल्या प्रेमाच्या सौंदर्यापुढे हिचं सौंदर्य फिकं आहे. असो, तुझा निर्णय झालाय. मी पण माझा निर्णय तुला सांगते. तुझा माझा संबंध कायमचा संपला अमोल. मीनल आजपासून तुला कायमची मेली. इतकं बोलून मीनल तिच्या वहिनीचा हात पकडून तेथून निघून गेली. अमोल हताश होऊन मीनलच्या पाठमोऱ्या कृतीकडे बघत राहिला. त्याच्या हातात काहीच नव्हते. खूप काही वाटत असून सुद्धा तो मीनलला थांबवू शकला नाही.
शेवटी त्याच्या आईच्या अहंकाराचा जय होणार होता, रूढीवादी जातीयेचा जय होणार होता. अचानक रूममधल्या फोनच्या आवाजाने मीनल भानावर आली. संध्याकाळचे 4 वाजत आले होते. तिच्या लाडक्या ज्योतीचा कॉल होता. मीनल, अगं आवरलं की नाही तुझं? बर्थडे सुरू होणार आहे. आता मी हॉलवर जायला निघते म्हणून तुला कॉल केला. तिच्या या बोलण्याने इतका वेळ भूतकाळात रमलेली मीनल पुन्हा वर्तमान काळात आली. अगं हो ज्योती, सॉरी, विचार करता करता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. मी अर्ध्या तासात हॉलवर पोहोचते, भेटू आपण. इतके बोलून मीनलने कॉल कट केला. भूतकाळातील कटू आठवणीत मीनल इतकी गुंग झाली होती की ती फ्रेश व्हायला पण विसरली. अर्ध्या तासात फ्रेश होऊन तिने रूममध्ये कॉफी मागवली. कॉफी घेतल्यावर तिला आणखी फ्रेश वाटू लागलं. सगळे विचार झटकून ती लाडक्या भाचीच्या बर्थडे पार्टीसाठी तयार होऊ लागली. तिने नेव्ही ब्ल्यू रंगाची सिल्क साडी नेसली. केस नुकतेच वॉश केले होते, त्यांना तसेच मोकळे सोडले. हलकासा मेकअप केला. चष्मा न लावता मुद्दाम लेन्स वेअर केले. मीनल 35शीतली असून पण 25शीतली दिसायची. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि साल 27 विलसत होती. मुळातच सात्विक भाव असणारा गोड चेहरा अजून सुंदर दिसत. व्यवस्थित तयार झाल्यावर तिने परत एकदा स्वतःला आरशात पाहिले. या क्षणी परत तिला अमोलची तीव्र आठवण आली. पुण्यात आल्यापासून तिला त्याचेच भास होत होते. एकदा कॉलेजमध्ये असताना क्लर्क विकला तिने अशाच निळ्या रंगाची साडी नेसली होती. तेव्हा अमोल तिला साडीत पहिल्यांदा बघत होता. त्याच दिवशी त्याने तिला पहिलं किस केलं होतं, ते ती कधीच विसरू शकत नव्हती. विचारात असतानाच तिच्या हातातला कॉम्पॅक्ट खाली पडला आणि त्या आवाजाने ती पुन्हा जागी झाली. कॉम्पॅक्टला आरसा फुटून त्याचे तुकडे इस्तीत पसरले होते. कधीही एक संग न होण्यासाठी तिच्या अमोलनेही तिच्या मनाचे असेच तुकडे तुकडे केले होते. तिने पटकन सगळे विचार झटकले. तिला माहिती होतं भारतात परत आल्यावर त्याच्या आठवणींचा खूप त्रास होणार आहे, पण इतक्या तीव्रतेने त्याच्या आठवणी यावेत याचा तिला प्रश्न पडला. आपण अजूनही त्याच्या प्रेमात वेडे आहोत का? छे, तिने सगळे विचार झटकून टाकले. कॅब बुक करून ती हॉलवर पोहोचली. जाता जाता तिने पिहूसाठी गळ्यातली सोन्याची चेन विकत घेतली. तिच्या लाडक्या ज्योतीसाठी आणि ज्योतीच्या नवऱ्यासाठी तिने कपल वॉच खास मलेशियाहून आणलं होतं. ती हॉलवर पोहोचली. हॉल छानपैकी सजवण्यात आला होता. प्रवेशद्वाराशी मुलांच्या स्वागतासाठी कार्टून सज्ज होते. ते मुलांना खाऊ वाटत होते, फुगे वाटत होते. ती आत आली. तिची नजर ज्योतीला शोधत होती आणि ज्योती तिच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. यश, ज्योतीचा नवरा, स्वतः सगळी देखरेख करत होता. शेवटी ज्योतीला मीनल दिसली. ज्योतीने आपल्या पिहूला यशकडे सोपवले आणि अक्षरशः धावत जाऊन मीनलला मिठी मारली. मीनलने पण ज्योतीला घट्ट बिलगून घेतले. दोघींच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. हॉलमधली सगळी मंडळी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. मीनल आणि ज्योती यांच्या अखंड गप्पा सुरू झाल्या. मीनल तर पिहूचे खूप लाड करत होती. तिला पिहूला कुठे ठेवणे कुठे नको असे झाले होते. एरवी कोण्याही अनोळखी व्यक्तीकडे न जाणारी पिहू आज मीनल मावशीच्या कुशीत मनसोक्त खेळत होती. मीनलसाठी पिहू खूप खास होती, तिच्या जिवलग मैत्रिणीची मुलगी, आणि तिच्यामुळे मीनल 7 वर्षानंतर भारतात आली होती. मीनल 7 वर्षापूर्वी इकडून निघून गेल्यावर ज्योतीच्या आयुष्यात यश आला होता. इंजिनियर, बोलका आणि देखणा असणारा यश ज्योतीला पहिल्या क्षणी खूप भावला. घरच्यांनीच लग्न ठरवले होते. लग्न थाटामाटात पार पडले. लग्नाला 3 वर्ष होऊन गेली तरी घरी पाळणा हल्ला नव्हता. सुरुवातीला प्लॅनिंगच्या नावावर दोघेही वेळ ढकलत होते, परंतु 5 वर्ष होऊन गेली तरी काहीच प्रगती नव्हती. यशच्या घरचे ज्योतीला आणि यशला समजावू लागले. त्यांनी खूप डॉक्टर्स केले, नाना उपाय केले, पण काहीच उपयोग होत नव्हता. ज्योती मीनलच्या संपर्कात होती, पण संसाराचा गाडा हाकता हाकता तिला मैत्रिणीसाठी म्हणावा तितका वेळ देता येत नव्हता आणि मीनलला सुद्धा तिच्या डॉक्टरी पेशातून वेळ मिळणे थोडे कठीणच होते. ज्योतीची केस गुंतागुंतीची होती. तिला 1-2दा गर्भधारणा झाली होती, परंतु गर्भाशय मुख लहान असल्याने तिचा गर्भपात झाला. यशला बाळापेक्षा ज्योती जास्त महत्त्वाची होती. तो ज्योतीला खूप समजायचा. त्याला डॉक्टरांनी ज्योतीच्या केसबद्दल नीट समजावून सांगितले होते. जर पुढे ज्योतीला गर्भधारणा झाली तर बाळंतपणात खूप अडचणी येतील. यशने तिला मूलदत्तक घेण्याचा पर्याय सुचवला होता, पण ते ऐकत नव्हते. यशावकाश ज्योतीला गर्भधारणा झाली.
यश खूप टेन्स असायचा. रुटीन चेकअपच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितले, तुमच्या मिसेसचे केस गुंतागुंतीचे असल्याने डिलेवरी करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. डिलेवरीच्या वेळेस एकतर बाळ तरी वाचेल किंवा आई तरी. यशने ज्योतीला खूप समजावले. उलट ज्योतीनेच त्याला ठामपणे सांगितले, काही झाले तरी आपण आपल्या बाळाला जन्म द्यायचा. मी जरी नसले तरी माझ्या रूपाने बाळ तुझ्यासोबत राहील, तुझा आधार होईल. यश हरला. ज्योती घरी राहू लागली. यश तिची पुरेपूर काळजी घेत होता. त्या दोघांनी पण मीनाशी कॉन्टॅक्ट करायचं ठरवलं. दोघांनी तिला ज्योतीचे सगळे रिपोर्ट्स मेल केले. मीनाने सगळे रिपोर्ट्स नीट स्टडी केले. ज्योतीची केस खूप कॉम्प्लिकेटेड होती. तिने तिच्या सिनियर डॉक्टरांसोबत ज्योतीची केस डिस्कस केली. तिकडच्या डॉक्टरांनी आपल्या भारतातल्या डॉक्टरांची केस डिस्कस करून त्यातले रिस्क फॅक्टर समजावून सांगितले. डिलेव्हरीच्या वेळेस ज्योतीसाठी हॉस्पिटलमध्ये खास वेगळी तयारी सुरू झाली होती. व्यवस्था करण्यात आली होती. ऑनलाईन कन्सल्टेशन चालू होतं. स्वतः मीनाल आणि तिची टीम व्हिडिओ चॅटवर हजर होती. डिलेव्हरीच्या वेळेस डॉक्टरांनी सगळे श्रेय पणाला लावून ज्योतीचे बाळंतपण केले. ज्योतीचे सिझर झाले. ज्योतीने गोडाशा गुटगुटीत बाळाला जन्म दिला. या सगळ्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले होते. बर्थडे प्रोग्राम सुरू झाला. पिंक फ्रॉक घातलेली, गोबऱ्या गालांची, कुरळ्या केसांची पिहू बाहुलीसारखी दिसत होती. केक कापण्यात आला. सगळ्या पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. बर्थडे सॉन्ग लावण्यात आलं. सगळे पाहुणे केक आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत गप्पा मारण्यात दंग झाले. ज्योती आणि मीनल दोघे स्टेजवर होत्या. काही पाहुणे पिहूला गिफ्ट्स देण्यासाठी स्टेजवर गर्दी करत होते. फोटोशूट चाललं होतं. ज्योतीच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी, यशचे मित्र सगळे पिहूला आशीर्वाद देण्यासाठी येत होते. पाहुणे येत जात होते. मीनल ज्योतीला मदत करत होती. हॉलमध्ये जमलेल्या सगळ्या लहान मुलांचा दंगा सुरू होता. मॅजिक शो, DJ, गिफ्ट्स, सगळ्यात लहान मुलं नसती हरवून गेली होती. खूप उत्साही आणि आनंदी वातावरण होतं. डिनरची व्यवस्था बाहेर लॉनमध्ये करण्यात आली होती. डिनरची वेळ व्हायला लागली तशी पाहुणे मंडळी लॉनच्या दिशेने जाऊ लागली. हॉलमधली गर्दी कमी झाली. यश स्वतः डिनरच्या इथे हजर होता. कोणाला काय हवं नको ते विचारत होता. हॉलमधली गर्दी थोडी कमी झाल्याने ज्योती आणि मीनाला सवड मिळाली म्हणून त्या स्टेजवर विसावल्या. थोड्यात यशसोबत कोणाला तरी घेऊन स्टेजच्या दिशेने येत होता. मीनल आणि ज्योती दोघे पण पिहूला खेळवत होत्या. ज्योतीला कोणीतरी आवाज दिला म्हणून ती स्टेजच्या बाजूला असलेल्या रूममध्ये निघून गेली. मीनल पिहूला मांडीवर घेऊन तिच्याशी खेळण्यात रममाण झाली होती. यश आणि ती अनोळखी व्यक्ती स्टेजवर येऊन पोहोचले. यशने मीनलला आवाज दिला. मीनल, ज्योती कुठे? त्याच्या आवाजाने मीनलने यशकडे बघितले. त्याच्या बाजूला उभा असणारा अनोळखी व्यक्ती दुसरा तिसरा कोणीच नसून तिचा अमोल होता. तिचा लाडका अमोल. ती त्याला आज 7 वर्षानंतर भेटत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की अमोल समोर उभा आहे. ओ माय गॉड, ज्याच्या आठवणीत आपण 7 वर्ष जगलो, ज्याच्या आठवणीतच नव्हे तर ज्याच्या आठवणीवरच आपण आतापर्यंत तग धरून जगत आहोत, तो अमोल खरंच समोर उभा आहे. इकडे अमोलची अवस्था काही वेगळी नव्हती. तो मीनाला खूप प्रेमाने बघत होता. कोणत्याही क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतील इतकं पाणी त्याच्या डोळ्यात साचलं होतं. इतक्या ज्योती स्टेजवर आली. अमोलला बघून ती जवळजवळ ओरडलीच. अमोल! तिच्या आवाजाने मीनलच्या विचारांची समाधी भंग पावली. मीनल, अगं अमोल बघ समोर. पण पुढचे शब्द ऐकायला मीनल भानावर होतच कुठे. ज्योतीचे अमोल हे 3 शब्द ऐकून ती स्टेजवरच कोसळली. कोणाला काहीच कळले नाही. ज्योती खूप घाबरली. अमोलने मीनलला उचलून स्टेजवर असलेल्या सोफ्यावर झोपवले. तिच्या पल्स चेक केल्या. त्या थोड्या फेवर जाणवल्या. त्याने पाण्याचा सबकारा मारून तिला जागे केले. अचानक आलेल्या अमोलला बघून तिचा BP लो झाला आणि ती चक्कर येऊन पडली. मीनलने हळूहळू डोळे उघडले. तिला तिच्या डोळ्यासमोर अमोल गुडघ्या टेकून बसलेला दिसला. जणू तिला वाटले तो तिची माफी मागतोय. पण पुढच्या क्षणी ती झटकन सोफ्यावरून उठली आणि बाहेर जायला निघाली. अमोलने तिला थांबवायचा प्रयत्न केला. तिने अमोलकडे पाहिले नाही. ती तशीच दरवाजाजवळ आली. अमोलने धावत जाऊन तिला खेचले. एकदा तरी मला माझी बाजू मांडण्याची वेळ दे मीनल, प्लीज. माझं एकदा तरी ऐक प्लीज. त्याचं वाक्य मध्येच तोडत मीनल रडवलेल्या स्वरात म्हणाली, कसली बाजू अमोल? आणि कसला वेळ आली होती तेव्हा तो पळपुटेपणा केलास हे विसरलास का तू? आणि आता कसली बाजू मांडायला आलास तू? बाजू तर माझी कधी नव्हतीच आणि वेळही. काय सांगणार आहेस तू अमोल? तुझ्या हतबलतेची कहाणी की तुझ्या आईवडिलांचे गोडवे की तुझ्या श्रेष्ठ जातीचा अहंकार? काय सांगणार काय आहेस तू?
ओहो नाही नाही, आता तू तुझ्या अप्सरेप्रमाणे असणाऱ्या बायकोची स्तुती करायला आलास का? तिच्या सौंदर्यामुळेच आपण सॉरी मी आणि माझं प्रेम नकोसं झालं ना, इतकं बोलून मीना रडू लागली. अमोलने खूप समजावून तिला लॉनमध्ये नेलं. पाठोपाठ ज्योती आणि यशही तिकडे येऊन पोहोचले. अमोल तू इकडे आलास, तुला कोणी निमंत्रण दिलं होतं? ज्योतीने त्याला रागाने विचारले. सॉरी ज्योती, मला माहिती मी गुन्हेगार आहे मीनलचा, पण प्लीज मला बोलण्याची एक संधी द्या, प्लीज मला सत्य सांगू द्या प्लीज, असं अमोल गयावया करून बोलत होता. तुम्हाला जे सत्य माहिती ते मुळात सत्य नाही आहे, सत्य खूप वेगळं आहे. मीनल प्लीज मला बोलण्याची एक संधी दे, माझं सांगून झाल्यावर मी एक क्षण देखील तुझ्यासमोर थांबणार नाही मीनल, पण प्लीज मला बोलू दे, मला सगळं समजावू दे प्लीज. असं बोलून अमोल थांबला. त्याच्या बोलण्यातली सत्यता त्या तिघांनाही जाणवली. मीनलने त्याच्या डोळ्यात पाहिले. तो खरंच मनापासून बोलतो हे तिला जाणवलं. तिने नजर चुकवत त्याला सांगण्याची परवानगी दिली आणि अमोल सांगू लागला. मीनल आपण आपल्या 5 वर्षानंतरच्या रिलेशनशिपबद्दल घरी सांगितलं होतं. माझी आई खूप विरोध करत होते. बाबांना तर काय सांगायची सोयच नव्हती, ते सतत पिऊन असायचे, हे तुला पण माहिती आहे. आपलं शिक्षण पूर्ण झालं. मी एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होतो. 1 वर्षात मला स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं होतं, हे तुला सगळं माहिती आहे. किंबहुना तो आपल्या दोघांचा निर्णय होता. क्लिनिक सुरू झाल्यावर मी तुझ्याशी लग्न करणार होतो. आपल्या रिलेशनबद्दल घरी माहिती पडलेच होते. आई मला आडून आडून विचारायची, तुमच्या जातीला टोमणे मारायची, पण मी तिचं बोलणं मनावर घेतलंच नाही. तिचा आपल्या लग्नाला कडाडून विरोध होता. माझी आई माझ्यासाठी स्थळ बघत होती, पण मी तिच्या त्या वागण्याला कधीच संमती देत नव्हतं आणि देणारही नव्हतं, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं. ती नाना प्रकारे माझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे कोणतेच प्रयत्न सफल होत नव्हते. अगदी बुवा हकीमापर्यंत तिची मजल गेली. रोज नवे अंगारे धुपारे, पण या गोष्टींना मी कधीच दाद दिली नाही. ती तुझ्या नावाने रोज खूप वाईट साईड बोलायची. माझं आणि तिचं या गोष्टीवरून अनेकदा कड्याकडचं भांडण व्हायचं. या गोष्टी मी तुला कधीच कळू दिल्या नाहीत मीनल, कारण मला तुझं मन कधीच दुखवायचं नव्हतं. तू सोबत असताना नेहमी आनंदी असायचीस आणि मला तो आनंद कधीच मावळू द्यायचा नव्हता. म्हणून मी तुला या गोष्टी कधीच सांगितल्याच नाहीत. एक दिवस आपण नेहमीप्रमाणे भेटलो. तू त्या दिवशी आपल्या प्रेमाचा त्याग करायला निघाली होतीस, पण मी मात्र मनाने ठाम होतो. आपल्या प्रेमा जातीचं बंधन कधीच येऊ द्यायचं नाही. लग्न केलं तर तुझ्याशीच, अन्यथा नाहीच. हाच विचार घेऊन मी घरी आलो. नेहमीप्रमाणे सगळं काम आवरलं. आईच्या खोली जाऊन माझा ठोस निर्णय आईला सांगितला. मम्मी, मी तिच्याशी लग्न करणार आहे. तिच्याशिवाय मी कोणत्याही मुलीसोबत सुखी राहू शकत नाही. तुला जे करायचं आहे ते कर, असे बोलून मी माझ्या रूममध्ये आलो. रात्रीचे 11:30 वाजले असतील. तुझी खूप आठवण येत होती. तुझ्याशी खूप बोलावेसे वाटत होते, पण इतक्या रात्री फोन करावा की नको या संभ्रमात मी होतं. मी माझ्या रूममधला कॉर्डलेस उचलून तुझा नंबर करणार इतक्यात मला कोणीतरी बोलतंय असं जाणवलं. आमच्या घरातल्या लँडलाईनचं पॅरलल कनेक्शन आम्ही माझ्या आणि मम्मी पप्पांच्या रूममध्ये करून घेतले. त्यामुळे हॉलमध्ये लँडलाईन असला तरी बेडरूममध्ये बसून सुद्धा कॉल रिसीव करू शकतो. मी फोन कानाला लावला आणि मी जे काही ऐकलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते ऐकून मला माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता. माझी आई, माझी स्वतःची आई हे सगळं करू शकते, हे सगळं अविश्वसनीय होतं माझ्यासाठी. तक बोलून अमोलने दीर्घ श्वास घेतला आणि तो पुढे सांगू लागला. मीनल, माझ्या आईने तुला जीवानीशी ठार मारण्याचा डाव रचला होता. इतकं बोलताच त्याला रडू कोसळलं. हे ऐकून मीनल, ज्योती दोघी चमकल्या. अमोल पुढे सांगू लागला. मी ऐकलं, माझी आई पलीकडच्या माणसाला सांगत होती. मुलीचा फोटो पाठवला आहे, त्यामागे नाव आणि पत्ता दिलाय. अर्धे पैसे दिले आहेत, अर्धे काम झाल्यावर मिळतील, पण काम चोख झालं पाहिजे. मीनल नाव आहे तिचं, फोटोवर नाव आहेच. खून झालाय असं चुकून हे वाटायला नको. केवळ एक अपघात होतं असंच वाटायला हवं. आणि हो, आणि माझं नाव कुठे येता कामा नये, नाहीतर सगळे फासे उलटे पडतील. यात मी तुम्हाला अडकवेन, लक्षात ठेवा. आईने कॉल ठेवला. मी सगळं ऐकलं. मला त्या क्षणी भयंकर चीड, द्वेष, भय, चिंता या सगळ्या भावना उफाळून आल्या. मी तसाच या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आईकडे गेलो. मम्मी, मी रागातच ओरडलं. आईने शांतपणे माझ्याकडे बघितले, जणू काही घडलेच नाही अशा अविभ्रात ती होती. मी विचारले, हे काय चालवले आहेस तू मम्मी? मी पूर्णपणे कोसळलो. माझ्या नकळत माझे अश्रू व्हायला लागले. मी सगळं ऐकले, तू काय बोलत होतीस? अमोल सांगू लागला. तू माझ्या आणि मीनलच्या प्रेमाचा कधीच स्वीकार करणार नाहीस, आमच्या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीस, हे मला माहीतच होतं. पण मी ऐकत नाही. मी तुला विरोध करतोय म्हणून तू माझ्या मीनलला माझ्यापासून कायमचं दूर करायला निघाले आहेस. एक निष्पाप मुलीचा बळी
तू त्या श्रेष्ठ जातीच्या अहंकारासाठी देतेस? तुला कळते का तू काय करायला निघाले आहेस? काय बोलावे हे मला कळतच नव्हते. मी स्तब्धपणे तिच्यासमोर उभा होतो. माझं म्हणणं संपत आल्यावर तिने बोलायला सुरुवात केली. तुझं आणि तिचं प्रेम कितीही घनिष्ठ असलं तरी ते मी कदापि मान्य करणार नाही. आपलं घराणं बघ, तिचं घराणं काय आहे हे तरी माहिती आहे का तुला? तू प्रेम करताना आपल्या जातीतल्या मुली मेल्या होत्या का, म्हणून तुला हीच खालच्या जातीतली मुलगी मिळाली प्रेम करायला, आणि तू प्रेम केलंस म्हणून तू तिला माझ्या सुनेचा दर्जा देतोस? अजिबात नाही. मी हे कधीच मान्य करणार नाही अमोल. हे कधीच शक्य होणार नाही. तू माझं काहीच ऐकायला तयार नाहीस म्हणून मी हाच पर्याय निवडला. माझ्या घराण्याची अब्रू मलाच राखली पाहिजे. माझ्या मुलाने अब्रूचे धिंदवडे काढलेत, पण मी हे होऊ देणार नाही. मला माझ्या जातीचा गर्व आहे. त्यासाठी अशा 100 मिनलचा बळी गेला तरी बेहतर. कळलं तुला अमोल? माझी घरची सून व्हायची तिची लायकीच नाहीये. उद्या तू घरातून पळून जाऊन तिच्याशी लग्न करशील. प्रेम आहे ना तुझं, पण त्यामुळे इज्जत माझ्या घरची जाणार आहे. आपल्या जातीची इज्जत जाणार आहे. तिच्यामुळे माझी मान खाली जाणार आहे. उद्या तू तिच्याशी लग्न करशील तर आपल्या घराण्यातल्या मुलाचं, तुझ्या चुलत भावंडाचं कसं होईल? त्यांना कोण मुली देतील? आपल्या घरातल्या मुलींना कोण पसंत करतील? खालच्या जातीतली सून हा कायमचा बड्डा आपल्या माथी मारला जाईल. मला हे कधीही काहीही नकोया. ती तुझी मिनल तुझ्यापासून कायमची दूर गेलेलीच तुझ्यासाठीही आणि आमच्यासाठीही चांगलं आहे. माझ्या घराण्याचा मान राखण्यासाठी, माझ्या मुलाला मला परत मिळवण्यासाठी तिचा बळी गेलाच पाहिजे. मला जर तुझ्या जागी मुलगी असती आणि ती जर असं काही वेडवाकडं वागले असते तर मी तिचाही जीव घ्यायला मागे पुढे बघितलं नसतं. माझ्या आईच्या डोक्यावर रूढीवादी परंपरेचा इतका जबरदस्त पगडा आहे हे ऐकून मी पुरता हादरून गेलो. तिच्यापुढे मी हतबोल झालो. तुझ्याशी लग्न नाही झाले तरी चालेल, पण तू सुरक्षित राहावीस. तुला काही होऊ नये यासाठी मी तिच्यापुढे माघार घेतली. मी खिन्न मनाने आपल्या प्रेमाच्या त्यागाची कबुली तिच्याकडे दिली. तिने तुझ्या आयुष्याची किंमत आपल्या प्रेमाच्या त्यागाने वसूल केली. मी तिला तुझ्याशी लग्न न करण्याचे वचन दिले. मी तिला तुझ्यासाठी दिलेली सुपारी मागे घ्यायला लावली. त्या क्षणी मला फक्त तू आणि तुझा जीव महत्त्वाचा होता मिनल. तिने सुपारी मागे घेतली. तो धक्का सहन होतो न होतो तोच तिने जाहीर करून टाकले. परवा तुझा साखरपुडा होणार आहे. माझ्या आईने माझ्यावर असे एका मागोमाग आघात करावेत हे मला सहनच होत नव्हतं. एका क्षणी वाटलं सगळं सोडून पळून जावं, तुला घेऊन लांब कुठेतरी निघून जावं, या सगळ्यापासून आपल्या प्रेमाला वाचवावं. पण नंतर तो विचार सोडून दिला. म्हटलं की हिंस जातीवादाची श्वापदं आपल्याला कुठूनही शोधून काढतील आणि आपला जीव घेतील, म्हणून मी तिच्या बोलण्याला यंत्रवत होकार देत गेलो. मिनल, अमोल सांगत होता. तिघेही स्तब्ध होऊन ऐकत होते. तुला भेटून साखरपुड्याचं सांगितलं, आपल्या प्रेमाला तिजांजली वाहिली हेही सांगितलं. तुझी प्रतिक्रिया अपेक्षितच होती. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तुझी वहिनी तुला घेऊन माझ्या घरी आली. ज्या मुलीशी माझा साखरपुडा ठरला होता ती माझ्या आईच्या नात्यातलीच होती. ते लोक गावाहून आमच्याच घरी मुक्कामाला आले होते. त्या राधाला बघून तुझा तोल सुटला. त्या लोकांनी माझा साखरपुडा मोडला. राधा जरी सौंदर्यवती होती, पण तिच्या सौंदर्याला भाळून मी तिला होकार देईल असं का वाटलं तुला मिनल? माझं हृदय फक्त मिनलमय आहे अजूनही. साखरपुड्याच्या दिवशी जो काही तमाशा झाला त्याने आई भयंकर चिडली. तिने घाईत अजून स्थळ बघायला सुरुवात केली. मी स्पष्टपणे नकार दिला. आपलं नातं संपलं असं जाहीर करून तू रागाने निघून गेलीस. त्या दिवसानंतर तुझा काही संपर्क होऊ शकला नाही. थोड्या वर्षानंतर मला कळले की तू नोकरीनिमित्त नगरला असतेस. तिथे जाऊन मी तुझी भेट घेण्याचं ठरवलं, पण तोपर्यंत तू फेलोशिप मिळवून मलेशिया शिकायला निघून गेली होती. जरी तुझ्या संपर्कात नसलं तरी तुझी सगळी माहिती मी ठेवायला लागलो होतो. तिकडे तू सेटल झालीस. तुझा दादा आणि बहिणी अमेरिकेला निघून गेले. तुझे आई वडील तुमच्या गावात राहतात. सगळं मला माहिती पडलं होतं. आईला दिलेल्या वचनामुळे प्रत्यक्षात तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही. तुझ्या प्रगतीचा आलेख उंचावला हे ऐकून खूप बरं वाटायचं. नोकरी करता करता स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. रुटीन सुरू झालं, पण मन मात्र तुझ्यातच गुंतलं होतं. प्रत्येक श्वासागणिक तुझ्या आठवणीत मन व्याकुळ व्हायचं. जिवंत असलो तरी एका यंत्राप्रमाणे मी काम करायचो. रात्रभर तुझ्याच आठवणीत जागा असायचो. या अशा नीरस जगण्यात 7 वर्ष कशी निघून गेली कळलं नाही. मी एकला कोंडा झालो होतो. आईशी बोलणं जवळपास नसायचंच. कोणाही सोबत मी दुःख वाटून घेतलं नव्हतं. सगळे
विरहाचे दिवस मी एकट्याने सहन केले. तुझ्याशिवाय जगणं निरर्थक होतं मिनल. कशातही रस उरला नव्हता. जगायचं म्हणून जगत होतो. तुझ्या आठवणीत जीव व्याकुळ व्हायचा. स्वतःला कशात तरी गुंतवायचो म्हणून वेळ निघून जायचा, पण तुझी आठवण खूप छळायची. आईशी बोलणं टाकलंच होतं. माझी ही अवस्था बघून तिचं हृदय द्रवलं. तिच्या मायेचा पाजर फुटला. तिने तुझी आस्थेने विचारपूस केली. माझ्या अवस्थेला ती स्वतःला दोषी ठरवत आहे. तिला खूप पश्चाताप होतोय आपल्याला असं वेगळं करून. पण आता वेळ निघून गेली आहे. खूप उशीर झालाय. अमोल आणखीन सांगू लागला. हा यश माझा ज्युनियर कॉलेजचा मित्र, खूप जवळचा यार होता माझा. मी मेडिकलला गेलो आणि तो इंजिनियरला. योगायोग बघ, गेल्या 10-12 वर्षात याचा आणि माझा काहीच संपर्क नव्हता, पण कॉलेजच्या रिन्युएशनच्या निमित्ताने आमची पुन्हा भेट झाली. माझी अशी अवस्था बघून त्याने सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मी पण त्याला सगळं सांगून टाकलं. आणि अजून एक योगायोग म्हणजे त्याची बायको ज्योती ही तुझी खास मैत्रीण. त्यात पिहूचा जन्म हा योगायोग केवळ तुझी भेट घडवण्यासाठी झाला. मीच यशला बजावले होते. ज्योतीला माझ्याबद्दल काही सांगू नकोस. इतकं सगळं बोलून झाल्यावर अमोलचा बाण फुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. ज्योतीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इतका वेळ स्तब्धपणे बसून असलेली मिनल अमोलच्या समोर जाऊन उभी राहिली. अमोल, इतकंच बोलून तिने गहिवरलेल्या आवाजात त्याला घट्ट मिठी मारली. अमोलने आवेगाने तिला जवळ ओढले. दोघांचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. मिनल, मला प्लीज माफ कर. मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुझा. मिनल, मी तुला फसवले नाही ग. प्लीज मला माफ कर. अमोलला पुढे बोलवत नव्हते. दोघे एकमेकांना बिलगून तसेच उभे होते. इतक्यात अमोलची आई तिथे आली. मिनल त्यांना पाहून चमकली. तिने अमोलच्या मिठीतून स्वतःला सोडून घेतले आणि ती तेथून जाऊ लागली. अमोलच्या आईने मिनलचे पाय पकडले. मिनलला क्षणभर कळलंच नाही. तिने त्यांना हाताला धरून वर उठवले. मिनल बाळा, मला माफ कर. माझं खूप चुकलं. त्या हात जोडून मिनलला विनंती करू लागल्या. माझं सगळं चुकलं ग. मी माझ्या डोळ्यावर जातीवादाची पट्टी बांधून घेतली होती. त्यामुळे मला दुसरं काही दिसलंच नाही ग. मी स्वतःच माझ्या मनात जातीवादाची एक भिंत बांधून ठेवली होती, जी आतून निव्वळ पोकळ होती. त्या भिंतीपलीकडे जाऊन मी कधी दुसऱ्या गोष्टीचा विचारच केला नव्हता. मिनल, मी खूप चुकले. या जातीच्या खोट्या अहंकारापायी मी माझ्या सोन्यासारख्या मुलाला जिवंतपणीच नरकयातना दिल्या. तुम्हा दोघांची ताटातूट करून मी माझ्या मुलाला कायमचं माझ्यापासून गमावून बसले होते. तुझ्यावरचं त्याचं अतूट प्रेम आहे मिनल. तुझ्यातली ही वीण अजोड आहे मिनल. तुमची गाठ देवाने स्वर्गात बांधलेली आहे मिनल. कितीही प्रयत्न केले तरी ती तुटलीच नाही. मी खूप चुकले मिनल. तुमच्या अतूट बंधनाला मी कधी समजून घेतलं नाही. मी तुला जीवानीशी मारायला निघाले होते, परंतु नंतर माझ्या मुलाला तुझ्या आठवणीत रोज व्याकुळ होताना पाहून मी आतल्या आत मरत होते. त्याच्या सुखाचा मी कधीच विचार केला नाही. तुमच्या प्रेमाला समजून घेतलं नाही. माझ्या खोट्या अहंकारापायी माझ्या मुलाला खूप दुःख दिलं मी. गेल्या 7 वर्षात अमोल एकदाही माझ्याशी नीट बोललेला नाही. मी त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. तुमच्या सुखी संसाराच्या स्वप्नांना मातीमोल केलं. मला खूप पश्चाताप होतोय मिनल. मी तुझ्याकडे हात जोडून माफी मागते. माझ्या अहंकारामुळे माझ्या मुलाचं खूप नुकसान झालं. फक्त जातीवादामुळे तुमच्या दोघांची आयुष्याची वाताहत झाली. हे सगळं माझ्यामुळेच झाले. माझ्या मुलाच्या सुखाचा विचार मीच केला नाही. माझ्या खोट्या गर्वाला मी कुराळत राहिले मिनल. माझ्या अहंकाराला ठेच लागू नये म्हणून मी तुमच्या निरागस प्रेमाचा बळी घेतला. मला माफ कर पोरी. मी मनापासून तुझी माफी मागते. माझ्यामुळे तुमच्या प्रेमाला इतकी भयंकर कठोर परीक्षा द्यावी लागली. तुम्ही 7 जन्माचे सोबती आहात म्हणून इतकी परीक्षा घेऊन देवाने परत तुम्हाला एकत्र आणले आहे. माझं मन परिवर्तन होण्यासाठी माझ्या मुलाच्या सुखाचा बळी गेला, पण सुदैवाने आज परत तू त्याला भेटलीस मिनल. मला माफ कर मिनल. मी खूप चुकते. प्लीज माझ्या अमोलचा मनापासून स्वीकार कर. आणि तिने अमोलचा स्वीकार केला आणि त्यांचं प्रेम परत शेवटी जवळ